देव बोले अक्रूरासी वेगी हाकीरतासी या गोपिकाच्या शोकासी न पावे शोकासी न पावे मजसी या नरदाच्या अंगणी मिळाल्या गोळणे या नरदाच्या अंगणी मिळाल्या गोळणे गौड़नी गौड़नी है आज त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं अक्रूरजींना रथामध्ये बसल्यानंतर सांगितलंय, अक्रूरजी आता या गोपिका जो शोक करतायत तुम्हाला माझ्या डोळ्यांनी पाहावत नाही. आणि मग त्या ठिकाणी महाराज अक्रूरजीने रथ चालवायला सुरुवात केली. साधू संतांनी वर्णन केलंय की या गोपिकांच्या अश्रूंनी समस्त ब्रजभूमी ओली झाली होती. समस्त गोपिका त्या रथाला आडव्या झाल्या. महाराज त्या गोपिकांचा तो शोक, त्या गोपाळांचा शोक, यशोदा मातेचा, नंद बाबाचा तो शोक, कन्हैया म्हणतात आता मला माझ्या डोळ्यांनी पाहावत नाही. अक्रूरजीने रथ चालवायला सुरुवात केली. रथ ज्या वेळेला चालायला लागला महाराज, रथाला ज्या आडव्या झालेल्या होत्या गोपिका या सर्वांना बाजूला केलं आणि वाट करत रथ पुढे जायला लागला. रथ जसा जसा पुढे पुढे जायला लागला या गोपिका मोठमोठ्यानं आवाज देतात कन्हैयाला, कन्हैया जाऊ नको, आमचा त्याग करू नको. आता भगवान परमात्म्याचा रथ चालत असताना महाराज उडालेली धूळ त्या ठिकाणी गोपिका पाहतायत. परमात्मा चाललाय. हळूहळू आता धूळ ही दिसेनाशी होती. भगवान परमात्म्याच्या फक्त रथाचा वरचा झेंडा दिसतोय. भगवान परमात्मा आज मथुरेला अक्रूरजींसोबत जातात आणि गेल्यानंतर जात असताना महाराज यमुना मैयामध्ये स्नान करतात. मथुरेमध्ये जातात. गेल्यानंतर पाठीमागून नंद बाबा गोपाळ देखील येतात. आल्यानंतर सगळे गोपाळ हट्ट करतात, कन्हैया आम्हाला देखील तुझ्या मामाची नगरी पाहायची आहे. आणि मग भगवान परमात्मा म्हणतात, बाबा आपण गोपाळ आहोत, राजाची नगरी पाहायची म्हटलं तर राजासारखे वस्त्र असले पाहिजे. कंसाचे काही कपडे धुवायला धोबी महाराज घाटावर गेल्यानंतर कन्हैयानं सांगितलं, धोबी काका आम्हाला जरा चांगले चांगले वस्त्र काढून द्या म्हणे, आम्हाला मामाची नगरी फिरायची. आता गोपाळ म्हटलं, बारीक बारीक गोपाळ महाराज, कंसाची कपडे यांना येतील का? तो म्हटला, अरे हे कंस महाराजांचे कपडे आहेत, असे देणार नाही आम्ही. कन्हैयानं महाराज त्या धोब्याला एका बुक्कीनं मारलं आणि कंसाचे कपडे घेतले. कपडे घेऊन जो शिवणारा आहे त्याच्या जवळ गेले, सांगितलं, आम्हाला आमच्या मापाचे कपडे करून द्या. शिवणाऱ्यानं महाराज
सगळ्या गोपाळांच्या मापाचे कपडे करून दिले. भगवंताने त्याला आशीर्वाद दिला की तुला पाहिजे तेवढी शिलाई तुला ठरवता येईल. आजही पहा महाराज, कपड्याच्या किमती कमी झाल्या, शिवणाऱ्यांच्या किमती वाढल्या. बरोबर की नाही? लोक काय म्हणतात, कपड्याच्या किमती कमी आहेत बाबा, पण शिवायलाच जास्त पैसे लागतात. परमात्म्याचा आशीर्वाद. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर महाराज एक बगीचा दिसला. सगळे गोपाळ तिथे जातात आणि सांगतायत त्या मालकाला की आम्हाला सुंदर सुंदर हार बनवून द्या. हार बनवून दिले. सगळ्यांनी आपल्या गळ्यामध्ये परिधान केले. त्या ठिकाणाहून महाराज पुढे जात असताना एक कुब्जा नावाची दासी आहे, जिच्याकडे चंदन लावण्याचं काम होतं महाराज कंसाला. ती कुब्जा नावाची दासी 3 जागेवरती वाकडी होती महाराज. भगवान श्यामसुंदराने लांबून तिला आवाज दिला, हे भवन सुंदरी. कुब्जा मागं वळून पाहते, म्हणते आजपर्यंत मला कुणी भवन सुंदरी म्हटलं नाही. हा कोण आहे? हा कस काय मला भवन सुंदरी म्हटला? कन्हैया जवळ जातात आणि म्हणतात, हे भवन सुंदरी, एक काम कर म्हणे, आम्हा सगळ्यांना चंदन लावून दे. ती म्हणते माझी मजा घेता, अरे 3 जागेवर मी वाकडी आहे आणि मला भवन सुंदरी म्हणता. श्यामसुंदर म्हणतात, एकदा आम्हाला चंदन तर लावू दे. जसं चंदन लावून दिलं महाराज, भगवान परमात्म्याने तिच्या पायाच्या अंगठ्यावर आपलं बोट ठेवलं, हनुवटीला धरलं, एक झटका मारला आणि तिला खरंच भवन सुंदरी केली. त्या ठिकाणाहून महाराज भगवान पुढे निघतात. भगवान परमात्मा विचार करतात, चला यज्ञाच्या निमित्तानं बोलावले तर आपण यज्ञशाळेत जाऊन पाहू धनुष्य कसा आहे. म्हणून जाण्याची इच्छा करतात, पण सेवक जाऊ देत नाहीत महाराज. आणि मग भगवान परमात्मा त्यांचाही उद्धार करतात. त्या ठिकाणाहून महाराज भगवान परमात्मा आतमध्ये जातात. इकडं कंसाला महाराज चाहूल लागलेले आहे की माझा जो काळ आहे तो माझ्याजवळ इथंच कुठेतरी आहे. इकडे भगवान श्यामसुंदर जातात यज्ञशाळेमध्ये. गेल्यानंतर तो धनुष्य हातामध्ये धारण करतात महाराज. जसा हातात धारण केला, विजेंचा कडकडाट व्हायला लागला. कारण तो साधारण धनुष्य नव्हता. त्या ठिकाणी तो धनुष्य ज्यावेळेला कंसाला दिला, त्यावेळेला सांगितलं होतं की हा धनुष्य जो कोणी मोडेल तो तुझा काळ असणार आहे. आणि म्हणून कंसाने यज्ञाचं आयोजन केले. आज भगवान श्यामसुंदराने तो धनुष्य घेतला हातामध्ये आणि कडकन मोडून टाकला. ज्यावेळेला धनुष्य मोडला, ही बातमी कंसाच्या कानावर पडली. कंस विचार करायला लागला. सांगितलं होतं तुमचा काळ कसा असेल, काला काला होगा, मुरली वाला होगा, घुंगराले बाल होंगी, साथ में ग्वाल होंगी. सांगितलं होतं काळा असेल, श्यामसुंदर वर्णाचा असेल, मुरलीवाला, हातामध्ये त्याच्या मुरली असेल, घुंगराले बाल होंगे, कुरळे कुरळे केस असतील आणि सोबत ग्वाल असतील, म्हणजे गोपाळ असतील. आज कंसाने ज्यावेळेला पाहिलं, वास्तविक या कंसाची स्थिती अशी झाली, ज्याला जिकडं तिकडं महाराज तो काळा कृष्ण दिसायला लागलाय. आरशासमोर उभा राहिला, पाहिला, आपल्या डोळ्यातले जे काळ्या बाहुल्या आहेत ना, त्याला असं वाटायचं की हा काळा कृष्ण माझ्या डोळ्यात येऊन बसला की काय. ही अवस्था कंसाची झाली. जेवण करायला बसला, वर्णामधले जे जिरे असतात ते त्याला वाटायचे, अरे हा काळा कृष्ण तर नाही. ही अवस्था त्या कंसाची झाली. आज ज्या वेळेला महाराज भगवान श्यामसुंदराने तो धनुष्य मोडला हे लक्षात येतं, त्यावेळेला भगवान श्यामसुंदराबरोबर युद्ध करण्यासाठी चाणूर, मुष्टिर असे 2 योद्धे त्या ठिकाणी येतात. एवढ्या मोठ्या सभेचं आयोजन केलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलरामजी त्यामध्ये भाग घेतात. चाणूर, मुष्टिर हे कंसासारखे बलवान योद्धे आहेत. ज्यावेळेला श्यामसुंदर, बलरामजी त्या युद्धामध्ये भाग घ्यायला लागतात, लोक म्हणतात, अरे या कंसाला कळायला पाहिजे, हे छोटे छोटे बालक, हे एवढे मोठे राक्षसांनी त्यांच्यासोबत युद्धामध्ये उतरवलं यांना. पण परमात्मा आज प्रत्येकाला प्रत्येकाच्या भावानुसार दिसतात महाराज. जया चित्ती जैसा भाव, तया जवळी तैसा देव. ज्याचा जसा भाव त्याच्या जवळ तसा देव. कुणाला छोटेसे श्यामसुंदर वाटतायत, तर कुणाला तो परमपिता परमेश्वर वाटतोय. कुणाला बलशाली असणारा योद्धा वाटतोय. प्रत्येकाच्या अंतःकरणामधला भाव वेगवेगळा सांगितलेला आहे.
त्यानंतर मात्र महाराज त्या ठिकाणी भरपूर मोठं युद्ध होतं. युद्ध झाल्यानंतर महाराज चाणूर आणि मुष्टिक यांचे युद्ध सुरू असताना भगवान श्यामसुंदर बलराम दादाच्या खांद्यावर उभे राहतात आणि बलराम दादाच्या खांद्यावर उभे राहून डायरेक्ट कंसाजवळ जातात. महाराज चाणूर मुष्टिकांचा वध करतात, कंसाजवळ जातात, कंसाच्या छातीवर बसतात आणि छातीवर बसून त्या ठिकाणी एक मुष्टी प्रहार करतात आणि कंसाचा त्या ठिकाणी वध करतात. बोली भक्तवत्सल भगवान की जय. आज भगवान परमात्म्यानं त्याही ठिकाणी महाराज कंसाचा उद्धार केला. त्यानंतर वर्णन आलंय उग्रसेनजींना राज्यावर बसवलं आणि बसवल्यानंतर मात्र महाराज देवकी मातेजवळ जातात, वसुदेवजी जवळ जातात. त्या ठिकाणी कारागृहातून त्यांची मुक्तता करतात आणि मुक्तता केल्यानंतर काही काळ जातो महाराज. काही काळानंतर एक वेळचा प्रसंग आहे. आता त्या मथुरेमध्ये सगळीकडं पहिले कंसाच्या त्रासाने सगळे त्रासून गेले होते, परंतु आता सगळी प्रजा आनंदाने राहत आहे. सगळे आनंदी आहेत महाराज. श्री शुकदेवजी परीक्षितजींना सांगतात, राजन एक वेळचा प्रसंग आहे. एक वेळा भगवान श्यामसुंदर मथुरेमध्ये गेल्यानंतर, आता परमात्मा मोठे झालेत महाराज, मथुरेमध्ये गेल्यानंतर एक दिवस भगवान श्यामसुंदर परमात्मा